महाविकास आघाडीची बैठक सुरू झाली आहे। पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जाते। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या घरी ही बैठक होते। सरकारला कुठल्या मुद्द्यावर घेरायचं यावर आता रणनीती ठरत आहे। उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशन काळात सरकारला कसं घेरायचं आणि कोणकोणत्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांवरती आक्रमक व्हायचं यावर आता चर्चा केली जाते। अंबादास दानवे यांच्या शिवालय निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेल्या आहेत। मीनाक्षी, मवियाची बैठक ही सुरू झालेली आहे। पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जाते। निश्चितच आपण पाहतोय की पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि त्याआधीच एक दिवस आधी ही महाविकास आघाडीची बैठक जी आहे ती होत आहे। खरं तर शिवालय या ठिकाणी ही महाविकास आघाडीची बैठक होत आहे। सध्या जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीमधना म्हणजे शिवसेना पक्षाकडनं आपण पाहतोय आदित्य ठाकरे असतील, सचिन अहिर असतील, अंबादास दानवे हे उपस्थित आहेत। तर काँग्रेस पक्षाकडून विजय वडेट्टीवार आहेत, सतीश पाटील आहेत। तर मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून आपण पाहतोय की जितेंद्र आव्हाड असतील हे आणि शशिकांत शिंदे हे देखील उपस्थित आहेत। त्यामुळे बैठकीला सुरुवात झालेली आहे। मात्र उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनासाठी मात्र सरकारच्या विरोधात काय नेमकी रणनीती आखायची, सोबतच सरकारला कसं घेरता येईल, कोणकोणत्या मुद्द्यावरती सरकारला घेरता येईल। मीनाक्षी, मात्र त्याआधी जर आपण पाहिलं तर चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, त्यासाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे का आणि त्याला विरोधक उपस्थित राहणार आहेत का? निश्चितच आपण पाहतो की विरोधकांकडनं या चहापानच्या कार्यक्रमाला बहिष्कार टाकण्यात येणार आहे। कारण सरकार ज्या पद्धतीत सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे आणि तेच सगळे मुद्दे, मग हिंदी सक्ती असेल, शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प असेल, शेतकरी कर्जमाफी असेल, ह्या सगळ्याच मात्र या प्रश्नांवरती आरोप होताना पाहायला मिळाला आणि हे सगळेच प्रश्नधरक विरोधक जे आहेत ते सरकारला उद्यापासून घेण्याची शक्यता आहे। त्यामुळे हे सगळंच अधिवेशनाच्या काळामध्ये संपूर्णतः सरकारला घेण्याच्या रणनीतीसाठी ही बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे। नक्कीच सध्या ही बैठक सुरू झालेली आहे। बैठक संपल्यानंतर महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद देखील होणार आहे। त्यामुळे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संध्याकाळी बोलवण्यात आलेल्या चहापानच्या कार्यक्रमाला, सरकारच्या या कार्यक्रमाला मात्र विरोधक उपस्थित राहतात की नाही हे देखील या पत्रकार परिषदेमध्ये मीनाक्षी, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।